अन्न व औषध प्रशासनाकडून नाशिक शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत नाशिक शहर व जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली. 11 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने शहरातील 5 आस्थापनांचे परवाने यावेळी तात्काळ निलंबित करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न सुरक्षा कायदा 2006 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. पंचवटी येथील तावली फाटा पेट्रोल येथील मे मनी मार्क येथून 1,19,900 रुपये किमतीचा 923.9 किलो सोनपापडी, गुलाबजामुन व मिल्क बर्फीचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. यासह मे अभिषेक बेकरी अँड स्वीट्स, अंबड लिंक रोड, मे साहिली रेस्टॉरंट अँड बार सातपूर, मे हॉटेल छोटे मिया कॉलेज रोड आणि मे मोहनलाल नमकीन द्वारका या आस्थापनांवरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान चांदवड येथील सरकारमान्य ताडी विक्री केंद्राची तपासणी केली असता ताडी अस्वच्छ ठिकाणी साठवून ठेवल्याचं आढळलंय. तसेच भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून 3,920 रुपये किमतीची 78 लिटर ताडी जप्त करून नष्ट करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाला सवलत दिली जाणार नाही असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिलाय. अन्न पदार्थांबाबत काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन सहआयुक्त मंगेश माने यांनी केलंय. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकावर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिलाय. एसबीआय न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.